19 वर्षाची मुलगी दादर रेल्वे स्टेशनवर केस मोकळे सोडून उभी होती. नेहमीप्रमाणेच दादर स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. तेव्हा कुणीतरी आपल्याला स्पर्श केल्याचं, तसंच आपले केस ओढत असल्याचं या मुलीच्या लक्षात आलं. यानंतर मुलीने मागे बघितलं तेव्हा एक मुलगा गर्दीतून पळत गेल्याचं तिने बघितलं. मुलीने खाली बघितलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तिचे केस पडले होते. घडलेला हा प्रकार पाहून मुलीला धक्काच बसला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एका युवकाने कॉलेजला जाणाऱ्या मुलीचे केस मागून कापले. स्टेशनवर गर्दी असल्यामुळे मुलीला आपले केस कुणीतरी कापले हे जाणवलं नाही. पण जेव्हा तिने मागे वळून बघितलं तेव्हा आरोपी तिचे केस कापून पडत होता. यानंतर मुलीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीला पकडलं. आरोपीने मुलीचे केस का कापले याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षाची मुलगी सोमवारी 6 जानेवारीला कॉलेजमध्ये जात होती. दादरच्या मध्य रेल्वे ब्रिजवर मुलगी पश्चिम रेल्वेच्या दिशेने जात होती. तिकीट काउंटरवर जवळ गेल्यानंतर आपले केस कुणीतरी खेचत असल्याचं मुलीला जाणवलं. तेव्हा तिने मागे वळून बघितलं. कुणीतरी आपले केस कापल्याचं मुलीच्या लक्षात आलं. त्यानंतर मुलगी रेल्वे सुरक्षा बल आणि RPF कडे गेली आणि तिने घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघून तपास केला असता एक युवक मागून आला आणि त्याने मुलीचे केस कापल्याचं दिसलं. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता, कारण तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी मंगळवारी पुन्हा सीसीटीव्हीवर लक्ष ठेवलं तेव्हा मंगळवारी सकाळी तोच आरोपी पोलिसांना दिसला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. आरोपीने मुलीचे केस का कापले याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही, पण पोलीस आरोपीची चौकशी करीत आहे. याआधी ऑगस्ट महिन्यातही अशीच घटना दादर रेल्वे स्टेशनवरच झाली होती. तेव्हा एका 42 वर्षाच्या महिलेचे केस कापण्यात आले होते, पण महिलेने पोलिसाकडे तक्रार दाखल केली नव्हती, त्यामुळे आरोपी वाचला होता.